मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन सामायिक परीक्षेची पूर्वतयारी. यामध्ये आपण रिव्हिजन तासिकेमध्ये प्रॉब्लेम सेट मॅथ सेकंडचा सेकंड प्रॉब्लेम सेटमध्ये आहोत. संकीर्ण प्रसंग 2 त्यामध्ये रिव्हिजन होते रेग्युलरच्या मुलांच्यासाठी. आणि नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांना परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो की पहिल्यापासूनचे लेक्चर्स बघा. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा घ्या. त्यासमोरचं आयकॉनचं समोरचं बटन दाबून घ्या. त्यामुळं लवकरच सगळेच लेक्चर्स तुमच्याजवळ अपडेट होतील आणि आम्हाला व्हॉट्सअपवरनं पाठवायचाही त्रास वाचेल. त्यामुळं यूट्यूबवरचे सर्व लेक्चर्स अटेंड करण्यासाठी प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन पहिल्यापासूनचा भाग आहे. बऱ्याचशाच सर्वसमावेशक अशी योजना करण्याच्या दृष्टिकोनातून यावर्षी बाळांनो आपल्याला संमिश्र मेथड्स थोडंसं ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही घेऊन जावं लागतं. तर प्रॉब्लेम सेटमध्ये आपण सलगपणे असायला पाहिजे. तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण जो भाग बघितला असतो या पुढून येतो आहे. आता कालचा 4थ्या प्रश्नाला पण आलो होतो बघा. 4था प्रश्न काल कंप्लीट झाला होता काय? नाही झाला? नाही झालेला. एकदम सोपा प्रश्न होता. प्रश्न 3 झाले होते रेक्टँगलच्या बाबतीमध्ये. काल एक होमवर्कही सांगितलं होतं तुम्हाला, केला असाल. काय होतं बघा बरं. त्या ट्रँगलच्या आयताच्या 2 लांबी आणि रुंदी काय होती बघा बरं. 12 आणि 35. त्याचा कर्ण किती आला असेल? 12चा वर्ग. किती आलं उत्तर बघा बरं. 12, 35 आणि काय होतं सांगा. हाच प्रश्न तुम्हाला असाही येऊ शकतो. इज इट पायथागोरस ट्रिपलेट ऑर नॉट. एका आयताच्या बाजू 12, 35 असतील तर त्याचा कर्ण शोधा असं मी तुम्हाला होमवर्कसाठी सांगितलं होतं. जरासं बघा 1 मिनटात. 12, 35 एक आयत. हे रुंदी आहे, ही लांबी आहे, हा आयत आहे, हे 12 आहे, हे 35 आहे. आणि मग आपल्याला ह्याचा कर्ण काढायचा होता. त्याच्यातला काटकोन त्रिकोण पायथागोरसला जो आवडेल तो भाग सिलेक्ट करायचा होता. बरोबर. त्यानंतर तुम्ही x वर्ग बरोबर 12चा वर्ग आणि 35चा वर्ग करणार होतात. बरोबर ना. 12चा वर्ग 144 प्लस 35चा वर्ग करताना 5चा वर्ग 25 आणि 3च्या पुढची संख्या 4, 3 चौक 12, 1, 3, 6, 9. इथंपर्यंतचा भाग तुम्हाला सहजपणे होण्यासारखा होता. इथून पुढं मात्र पुन्हा आपल्याला याचं स्क्वेअर रूट काढायला हवं होतं. याचं स्क्वेअर रूट मग आपल्या 8वीच्या पद्धतीनुसार अवयव पद्धतीनं पाडत बसण्यापेक्षा आपण 10thमध्ये आहोत आता. थोडा आयडिया वापरूया. आपल्याला इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅट युअर नॉलेज. आपला जे संख्या आपल्याला स्क्वेअर रूटमधून बाहेर काढायची आहे ती संख्या ही त्याचं वर्गमूळ नक्कीच 35पेक्षा मोठं येणार आहे. 35 ह्या संख्येचा वर्ग हे 1225 आहे आणि 40चा वर्ग हा येणार आहे 1600. याच्या दरम्यानची कुठली जो संख्या असणार आहे. इज इट पॉसिबल बेज करत असताना 36 असेल तर शेवटी 6 आलं असतं. इथं 6 नाही आहे. 37 असेल तर शेवटी 9 आलं असतं. याचं स्क्वेअर रूट 37 येणार. 37 × 37 करून बघा की ह्याचं वर्गमूळ हे एवढं येतं. हा प्रश्न तुम्हाला पुन्हा एका वेगळ्या पद्धतीने येऊ शकतो. इज इट पायथागोरस ट्रिपलेट ऑर नॉट. 12, 35, 37 काय आन्सर लिहिणार. येस, इट इज ऑल्सो अ पायथागोरस ट्रिपलेट. असा हा कालचा होमवर्कचा भाग होता. सहज गणित सोपंच आहे पण ते समजणं आणि शिकणं हे महत्त्वाचं आहे बाळांनो. यासाठी आपण आता प्रॉब्लेम सेटमधलं तुम्ही प्रॉब्लेम सेट पाहिजे. तुमच्यासमोर पुस्तक असायला पाहिजे. ते प्रॉब्लेम सेटचं ओपन केलं असं पाहिजे. इकडं तुमच्याकडं नोटबुक असायला पाहिजे. म्हणजे आपण गणित शिकतोय असा भाग होईल. कुठं जर सिनेमा बघितल्यासारखं किंवा काहीतरी नको ते व्हॉट्सअपवरनं बघितल्यासारखं नाही करायचं. 4थ्या प्रश्नामध्ये आलेलो आपण. प्रश्नसंग्रह 2 मधला 4था प्रश्न. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस ऑफ राईट अँगल ट्रायंगल इफ इट्स साइड्स आर 9 and 12. सोपा प्रश्न एकदम आणि सोपेच प्रश्न परीक्षेला निवडले जातात. फाइंड द लेंथ ऑफ हायपोटेन्यूस ऑफ राईट अँगल ट्रायंगल. हायपोटेन्यूस कर्ण काढा. काटकोन त्रिकोणाचा कर्ण काढा. त्याच्या 2 बाजू 9 आणि 12 असतील तर. एक काटकोन त्रिकोण आहे आणि त्या काटकोन त्रिकोणाच्या 2 बाजू हा अशा आहेत बघा. काटकोन त्रिकोण आहे. एक बाजू 9 आहे, एक 12 आहे आणि मग त्याचा कर्ण किती असेल. हा काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये आणि मग तुम्ही ते शोधा. आता पुन्हा इमॅजिनेशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन नॉलेज बाय रूल ऑफ आइन्स्टाईन्स. तुम्ही पायथागोरसचं एक छान ट्रिपलेट तुम्हाला पूर्वीपासून माहीत आहे. 3, 4, 5 क्रमाने येणाऱ्या संख्या म्हणून नव्हे. ते पायथागोरसचं ट्रिपलेट आहे. याचं 9 लहान संख्येचं × 3 झाल्यावर 9 होतं आहे.
इंटू 3 केल्यावर 12 होते, मग ह्यालासुद्धा इंटू 3 करायला पाहिजे. ह्याचा आन्सर येणार आहे 15. बघूया येतं का नाही. हां, एक कॉन्फिडन्स असतो की जो उत्तर 15 येणार आहे. मग बाय द रूल ऑफ पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो, नाही का. 9चा वर्ग आणि 12चा वर्ग. ओके. कर्णवर्ग बरोबर बाजूवर्ग अधिक बाजूवर्ग हे तुम्ही लिहा, तुम्ही रिप्रेझेंट व्हा. गणित हा विषय समजून घ्यायचा आहे. रिप्रेझेंटेशन इव्हन इट्स सेमी और मराठी. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 9चा वर्ग सांगा बरं 81 144 144. याची बेरीज करा. सिम्पली ॲडिशन करूया. एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 5 12 225. बऱ्याच वेळेला चुकून ह्याचं स्क्वेअर रूट काढत असताना 25 लिहिलं जातं. चुकून गडबडीत 25 नाही बाळवून त्याचं 15 उत्तर येते. जसं वर्ग करण्याच्या छोट्या रूल्स आहेत ना, तसं 225चं वर्गमूळ काढत असताना 25चं वर्गमूळ 5 येणार. नो डाऊट अबाउट धिस. 25चं वर्गमूळ 5 आणि हे जे नंबर आहेत 2 हा प्राईम नंबर आहे. तो इट इज मल्टिपल ऑफ डिव्हिजिबल बाय ओनली 1. ह्या 2 लगातार संख्येपैकी लहान संख्येला इथं घ्यायचं आहे. अशा रीतीनं म्हणून त्याचा कर्ण हा 15 येतो. इट इज ऑल्सो पायथागोरस ट्रिपलेट शुअरली आहेच. आणि अशा रीतीनं एक सोपं गणित पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित असणार आहे. असल्या सोप्या गणिताचा बाळांनो कॉन्फिडन्स उलटं वाढला पाहिजे, ह्याच्यात आनंद घेता आला पाहिजे. ओके. असं छोटे आणि महत्त्वाचे सोपे समसुद्धा आहेत. मग त्याच्यामधून आपल्याला ॲप्लिकेशन्स त्याचे युजेस कसं करायचं आणि कसं मोठ्या समनासुद्धा आपण सामोरं जायचं हे ह्यामध्ये शिकत आहोत. सर्वच गोष्टी पहिल्यापासून बाळांनो पूर्ण केलेत. पुन्हा एकदा हार्टली रिक्वेस्ट करतोय तुम्हा सर्वांना, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, वेळ लावू नका. तोच माझ्यावरचा विश्वास आहे. बाळांनो अजूनही वेटिंग नका करू. जवळजवळ 300 लेक्चर्स अपलोडिंग जवळ जाऊन पोचलो आहे. 450 लेक्चर्स पूर्ण झालेत. मध्ये काही लेक्चर्स आपल्या गरजेनुसार आम्ही शिफ्ट करतो आहोत. रिव्हिजन आत्ता सध्या तुम्हाला टर्मिनल परीक्षेच्यासाठी रिव्हिजनचा भाग हवा आहे. गणित हा विषय अचूकतेसाठी प्रॅक्टिसची गरज असते. पुन्हा पुन्हा ते करावं लागतं, पुन्हा समजावून घ्यावं लागतं. काही न्यू टेक्निक्सना ॲड करून काही अजून सोप्या पद्धतीनं तुमच्यासमोर आणण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. सर्वच लेक्चर्स ॲट अ टाईम बघण्यासाठी दुसरं अजून एक लक्षात यायला लागतं की परीक्षेजवळ आल्यावरच परवाच्या टेस्टच्या जवळ अगदी पहाटे उठून व्हॉट्सअपवर ओपन करणारी मुलंही बघितली मी. मोठ्या प्रमाणामध्ये जॉईन्स होतात, मोठ्या प्रमाणात ओपन करतात. त्या सर्वांना धन्यवाद. पण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला वेळ लावू नका. हेच एवढं माझ्यात आणि तुमच्यातला एक दुआ आहे. त्यामुळे प्लीज सबस्क्राईब माय चॅनल्स फॉर माय सेल्फ ओनली. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू. A side of isosceles right angle triangle x, then find its hypotenuse. हा प्रश्न म्हणून पण बरोबर आहे. एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू जर x असेल तर त्याचा कर्ण किती असेल हे बरोबर आहे. समजा हाच प्रश्न तुम्हाला असा आला, प्रूव्ह द 45-45-90 थेरम असा विचारला. शो दॅट द साइड्स ऑफ द इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर 1/√2 किंवा √2 टाइम्स साइड्स आर √2 टाइम्स द हायपोटेनिस, किंवा कर्ण हा बाजूच्या 1/2 2 पट असतो हे सिद्ध करा. ह्या दोन्हीचंही उत्तर तेच आहे, तेच प्रूफ्स आहे. म्हणजे एक गणित जरी असलं तरी तो थेरमचाही भाग आहे. आपल्याला 45-45-90चा थेरम प्रूव्ह करा म्हटलं तरी हेच उत्तर लिहिता येईल. एक गणित म्हणून जर असं अगोदर समजून घेऊया, नंतर ते थेरम म्हणून पण त्याच्याकडे कोणत्या अँगलने बघायचं आहे हा हे भाग आपण या गणितामध्ये समजावून घेऊया. साईड ऑफ आयसोसेलियस राईट अँगल ट्रायंगल इज एक्स, देन फाइंड इट्स हायपोटेनिस. हे शिकताना कसं शिकायचं आहे आणि त्याचे ॲप्लिकेशन्स कसं करायचे आहेत बघा. शिकताना मन लावून काळजीपूर्वक शिकायचं आहे. ॲप्लिकेशन्स पट डोकं लावून पट करायचे असतात. तर बघूया तर मग काय म्हणायचं आहे त्यांना. एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाची, समद्विभुज काटकोन आहे, समद्विभुज आहे, दोन्ही बाजू सारख्या. आणि मग या काटकोन त्रिकोणाचा बाजू जर एक्स असेल तर कर्ण किती असेल. आता हेच थेरम हेच फिगर परत 45-45ला शिफ्ट पण करता येतं आपल्याला. हाच थेरम, ह्याची बाजू एक्स असेल, याची बाजू एक्स असेल तर त्याचा तुम्ही हायपोटेनिस काय असेल हे सोडायला सांगितले. हा हायपोटेनिस काय असेल, सॉरी नाही घेत त्याला, हे 2 बाजू सारख्या आहेत, तिसरी बाजू त्याची सारखी येणार नाही.
तो हायपोटेनिस आहे, कर्ण आहे, तो मोठा असणार आहे. सर्वात मोठ्या बाजूला कर्ण म्हणतात. हां, म्हणून लक्षात घ्या, हे पायथागोरस ट्रिपलेट होईल का? नाही होणार. ऑल साइड्स आर नॉट इक्वल. तसं ते एक्स घेऊन चालणार नाही. ओके, तर इथं गणित म्हणून आपल्याला असं सॉल्व करूया याला. हां, कसं सॉल्व करूया बघा. एक काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोण आहे म्हणलं की पायथागोरसचा एक लाडका काटकोन त्रिकोण. पायथागोरसचं मत तिथं बरोबर बसतं. पायथागोरसनं दिलेली गणिताला दिलेली एक मोठी संजीवनी. मोठ्या प्रमाणात तुम्ही ते शिकलात. कर्णाचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो बाय पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम, पायथागोरसचे प्रमेय. ह्याचं थोडं सिम्प्लिफिकेशन करूया. काय सिम्प्लिफिकेशन करता येईल ना? एक्सचा वर्ग करता येईल, बरोबर. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस अगेन एक्स स्क्वेअर. पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 टाइम्स एक्स स्क्वेअर. ओके, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स. प्रत्येकाचं वर्गमूळ घेऊया बाळांनो. 2x वर्ग ह्याचं वर्गमूळ घेऊया. ह्याचं वर्गमूळ आलं पी आर, ह्याचं वर्गमूळ आलं वर्गमुळात 2 आणि ह्याचं वर्गमूळ आलं एक्स. कर्ण हा, तुमचं डिसिजन असं असायला पाहिजे होतं, कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. हा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो किंवा वर्गमुळात 2 गुणिले बाजू, हे असं असतं. काय ॲप्लिकेशन्स येणार आहेत, काय लर्निंग करणार आहे तुम्ही यातून? पुढं असा प्रश्न तुम्हाला येणार आहे, ही बाजू जर 10 असेल तर हे किती येणार आता? यस, 10ला वर्गमुळात 2 लावायचं आहे. काय उत्तर येणार सांगा बरं? 10 वर्गमुळात 2 येणार. 7 असेल तर 7 वर्गमुळात 2 येणार. ओके, ह्याचं ॲप्लिकेशन पुन्हा कसं होईल बघा. समजा ह्याची बाजू हा एक चौरस आहे असा, आणि मग ह्याचा कर्ण दिला आहे आता 7 वर्गमुळात 2, तर बाजू किती येणार? 7 7 7 7 7 चौक 28 त्याचं पेरिमीटर येणार. हे त्याचं ॲप्लिकेशन. बाजूवरनं कर्ण करता आलं पाहिजे, कर्णावरनं बाजू काढता आली पाहिजे. हे त्याचे युजेस आपल्याला करायचे होते. हेच गणित तुम्हाला असं येऊ शकतं किंवा हेच थेरम आपल्याला असं लर्न करायचं आहे. आता लर्न म्हणजे तुम्ही जरा हा थेरम बघूया जरा असं कसं थेरम आहे बघा. हा थेरमही आपल्याला ॲट अ टाईम शिकायचा होता, ॲट अ टाईम लर्न करायचा होता. हा थेरम बघा. ह्या थेरमचं प्रूफसुद्धा आपल्याला असं पडसी करता आलं पाहिजे. तर थेरम्स असं आहे, इन 45 90 अँगल एक्स झेड एक्स वाय, हा समजा की हा असा आहे आणि ह्याचं आपल्याला असं प्रूव्ह करायला सांगितलं. म्हणजे 45 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणात 45 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणामध्ये हे असतं. काय असतं बघूया आता. हा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये असा आला. 45 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणामध्ये ही जी बाजू असते ही म्हणजे 45 45 एक प्रत्येक बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते. हे प्रूव्ह करा. हेच होणार सगळं 45 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणामध्ये. ह्या ज्या बाजू आहेत ना, पी क्यू आणि क्यू आर, ह्या ज्या बाजू आहेत ना 1/वर्गमुळात 2 पट असतात पी आरच्या. हे प्रूव्ह करा. आता हे एक थेरम आहे समजा की हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. लक्षात आलं परत की हा 45चा कोण आहे, हा 45चा कोण आहे, पायालगतचे कोण 45 45, म्हणजे हा समद्विभुज झाला. म्हणजे पी क्यू आणि क्यू आर आहेत ना, ह्या दोन्ही सारख्या असणार. पुन्हा हेच सगळं. हे सोडल्यानंतर तुमच्याकडे काय येणार आहे सांगा बरं. काय येणार बघा बरं. हेच सगळं पूर्ण करून घेऊया. ह्याच्यामध्ये पी आर इज इक्वल टू म्हणजे असं येणार बघा. पी आर इज इक्वल टू √2 टाइम्स एक्स येणार. म्हणजेच √2 टाइम्स एक्स इज इक्वल टू पी आर आलं. एक्स इज इक्वल टू 1/√2 इंटू पी आर आलं. समद्विभुज काटकोन त्रिकोणाची बाजू ही कर्णाच्या 1/वर्गमुळात 2 पट असते आणि कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो. हे असंच थेरम प्रमेय अवघड नाही आहे. प्रमेयाची सांगड आपल्याला गणितामध्ये बसवता आली पाहिजे. गणितासाठी आपल्याला प्रॉपर्टीज लर्न करण्यासाठी, थेरम्स आपल्याला त्रास देण्यासाठी नाही आहेत. आपल्याला त्या मदतीसाठी आपल्याला हेल्पलाईन म्हणून ते पाठवले. ते थेरम्स असं पूर्ण करून घेता येईल. हेच गणित 45 45 90 मापाच्या काटकोन त्रिकोणामध्ये बाजू ही 1/वर्गमुळात 2 पट असते. ह्याचं प्रूफ आपल्याला असं देता येईल. ओके, गणित आणि प्रमेय आपल्या मदतीसाठी आपली हेल्पलाईन म्हणून दिलेले आहेत. फार वर्षापूर्वी ते गणित तज्ज्ञांनी सिद्ध केले. आत्ता आपण ते समजून घ्यायचं आणि रिप्रेझेंट व्हायचं आहे आणि त्याच्यावरच्या गणितांची प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे. निश्चितपणे मॅथ्स सेकंड गणित हा भाग सोपाच आहे, फक्त तो आपण समजून घेतला पाहिजे. ओके बाळांनो, असं हे
45 90चं थेरम आपल्याला असं लर्न करता येईल, असा तो भाग पूर्ण करून घेता येईल. आणि मग याच्यावरती ॲप्लिकेशन्स म्हणून जे सम्स येतील, गणित येतील, ते आत्मविश्वासानं आपण सोडवता येतील. बघा, समद्विभुज काटकोन त्रिकोणाचा कर्ण हा बाजूच्या वर्गमुळात 2 पट असतो आणि बाजू ही कर्णाच्या इच्छित वर्गमुळात 2 पट असते. लक्षात आलं का? बघा, समजा हा कर्ण 7 वर्गमुळात 2 दिला असेल तर आता याचं बाजू येणार आहे 7. बाजू 10 दिली असेल तर कर्ण येणार आहे 10 वर्गमुळात 2. ह्या गोष्टी समजून घ्या. या अचूकतेसाठी प्रॅक्टिसची, सरावाची नितांत गरज आहे. मनापासून समजलं पाहिजे. प्रॅक्टिसमध्ये आणि सरावामध्ये आज आपण आपला विद्यार्थी कुठं पाठीवी पडतोय काय अशी भीती आहे. त्यामुळे सरावामध्ये आपण राहणं जरूर गरजेचं आहे. बऱ्याच मुलांचे फोन, व्हॉट्सअपवर मला येत आहेत, मेसेज येत आहेत की सर चांगल्या रीतीनं समजते, मी समजून घेतो आहे आणि मी आउट ऑफ आउट मार्क्स मिळवण्याची माझी तयारी झाली. हे वाचून किंवा हे ऐकून निश्चितपणे समाधान वाटतं. ओके बाळांनो, परत रिक्वेस्ट करतो आहे, हे लेक्चर्स पुन्हा एकदा थेरम्स ह्या त्या गोष्टी परत एकदा पाठीमागच्या तासामध्ये सलगपणे घेतलेले आहेत बाळांनो. मग हे पहिल्यापासूनचे लेक्चर्स तुम्ही अटेंड करण्यासाठी गणित मैत्री चॅनलला अजून सबस्क्राईब केला नसाल, नव्यानं जॉईन झाला असाल, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पण गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करून आमचा कॉन्फिडन्स वाढवा. माझ्यासाठी मदत करणारी ही जी टीम आहे, ज्यांनी मला हे उभं करून दिले, हे तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं माध्यम, त्यांच्या कॉन्फिडन्ससाठी प्लीज आय एम रिक्वेस्ट टू यू सबस्क्राईब माय मॅथ्स गणित मैत्री चॅनल. ओके, ओके सर. नेक्स्ट प्रॉब्लेम सेट. कुठं आहोत आपण प्रॉब्लेम सेटमध्ये? प्रॉब्लेममध्ये 5th झालं. हां, 6th सबमध्ये आहोत. इन ट्रँगल PQR, त्रिकोण PQRमध्ये काय कंडिशन दिली बघा. फार 9वीमध्ये असताना तुम्ही थोडंसं सरळ करणी, आता 9वीमध्ये असताना म्हणायचं धाडस माझ्यामध्ये पण राहिलं नाही, कारण 9वीच्या मुलांची व्यथा मी स्वतः वर्कमध्ये आहे दररोज. आता सध्या मुलांच्या बाबतीमध्ये काय अडचण आहेत मी बघतो आहे. PQ बरोबर √8, QR बरोबर आहे, QR इज इक्वल टू आहे √5 असू दे, अँड PR इज इक्वल टू बघा. हे जरी रूटमध्ये असं टोपी घातलेलं असेल तरी हे उलटं सोपं आहे बघा, स्क्वेअर रूटमध्ये आहे. इन ट्रँगल PQR इज राईट अँगल ट्रँगल EPS विच अँगल इज 90 डिग्री. काय प्रश्न विचारला बघा. हा काटकोन त्रिकोण होईल का? असल्यास जर तुम्ही होय म्हणणार असाल तर कोणता कोण 90 अंशाचा असेल? कोणता कोण 90 अंशाचा असेल? आता तुम्हाला 8th स्टँडर्डमध्ये ह्यातला सगळ्यात मोठा सेगमेंट कोणता हा एक भाग होता, बरोबर काय बघा. ह्यातला सर्वात मोठं हे कंपॅरिझन एक 9th स्टँडर्डमध्ये होतं. ह्या 3 संख्यांचं नीट निरीक्षण करा आणि ह्यातला सर्वात मोठा सेगमेंट कोणता असेल, ज्याला आपण सर्वात मोठा असण्याची जी पॉसिबिलिटी आहे. पहिल्यांदा 8, 5 आणि 3 यापैकी सगळ्यात मोठं कोण असेल? अगदी शुअर, अगदी करेक्ट, हेच मोठं आहे. ह्या सगळ्यांना जर रूट घातलं, एकट्याला नाही सगळ्यांनाच, तरीसुद्धा हेच मोठं असेल. म्हणजे सर्वात मोठी बाजू कोणती आली सांगा आता? वर्गमुळात 8 आली. कोणती बाजू आहे सांगा बरं? ती आहे PQ. हां, PQचा स्क्वेअर करूया. PQचा स्क्वेअर इज इक्वल टू हां √8 स्क्वेअर. व्हॉट इज √8 स्क्वेअर? सरळ स्क्वेअर निघून गेले. काय राहिलं सांगा बरं? वर्गमुळात 8 तुम्ही असं केलं तरी चालतं. हे झालं 64. एवढं सगळं करत बसायचं नाही तर उत्तर डायरेक्ट 8 येणार. व्हॉट इज स्क्वेअर रूट ऑफ एक्सचं स्क्वेअर? हे कॅन्सल झालं, याचं उत्तर 8 आलं. दॅट इज द PQ स्क्वेअर. आता सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येत असेल तर तो काटकोन त्रिकोण असतो. हे पायथागोरसचं मत आहे, पायथागोरसच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो. हे पायथागोरसचं ओरिजिनल मत आहे, त्याचा व्यत्यास असा होतो. आता कर्ण म्हणायचं नाही, सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग, कारण कर्ण घेतला तर तुम्ही जे 90च आहे असं स्वीकारलात, एक राईट अँगल आहे असं स्वीकारलात. सर्वात मोठ्या बाजूचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो. आता QR स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर, रिमेनिंग 2 साईड्स, ह्याचं स्क्वेअरचं ॲडिशन काय ते बघूया. इथे येणार आहे √5 स्क्वेअर, इथे येणार आहे √3 स्क्वेअर. हे बाळून आता नका करत असं करत बसू नका. स्क्वेअर हे √5चं स्क्वेअर 5 येणार,
√3चं स्क्वेअर 3 येणार, आन्सर इज 8 येणार. हे वे ऑब्झर्व दॅट आपलं निरीक्षण असं आहे, इथं असं दिसतंय की एका मोठ्या बाजूचा वर्ग जो आहे, जी मोठी बाजू म्हणून आपण निवडली आहे PQ² इज इक्वल टू QR² प्लस PR², असं इथं हे सेंटेन्स ट्रू आहे. म्हणून शुअरली आपण असं लिहू शकतो, एका बाजूचा वर्ग मोठ्या बाजूचा वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या वर्गांच्या बेरजे इतका येतो. त्याचा प्रश्न असा आहे, इज दॅट PQR इज राईट अँगल? येस, आन्सर आपला आन्सर येणार आहे. देअरफॉर द ट्रायंगल PQR इज हा काय आहे सांगा बरं, हा काटकोन त्रिकोण आहे. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. येस. पुढे जाऊन त्याने असा एक प्रश्न विचारला बाळून इथं, जर हा काटकोन त्रिकोण असेल तर कोणता कोण 90 अंश असेल? कोणता कोण 90 अंशाचा असेल? आता याचं फिगर काढायला गेलो आपण तर काटकोन करणाऱ्या बाजूंच्या आता हा पायथागोरस आता झाला, आता याचा कर्ण झाला PQR, आणि काटकोन करणाऱ्या बाजू कोणत्या आल्या बघा बरं. हां, कोणत्या आल्या बघा, QR, आणि हे बघा इथं QR येईल आणि इथं काय येणार सांगा बरं, PR येईल. आणि हा जो असेल कुठला बघा बरं, PQ, हा त्याचा असा भाग असेल. आता हा झाला, हा आहे √8, हा आहे √5, हा आहे √3. आता सांगा ह्याच्या सर्वात मोठ्या बाजूसमोरचा जो कोन येणार म्हणजे अँगल R येणार बघा, R अँगल. पण Rला नुसता R न लिहिता आपण त्याचं तुम्ही असं म्हटलं तरी चालेल, अँगल R, और ते असं लिहिता येईल, अँगल PRQ. अँगल PRQ इज मस्ट बी इक्वल टू 90 डिग्री. हा 90चा असला पाहिजे. असं हे PRQचं माप हे 90 अंशाचं येईल, असं पायथागोरसच्या प्रमेयाच्या व्यत्यासाचा वापर करून आपल्याला गणित हे असं सॉल्व्ह करता येईल. त्याला वर्गमुळाच्या संख्याच्या किमती दिल्या होत्या, वर्गमुळात दिल्या होत्या, 90चा टच होता, सड धडल्याचा भाग होता. पण नाही बाळांनो, त्या 90वर सुद्धा आपल्याला ते मात करून, तुम्हाला माहितीसाठी आहे सगळ्यांना तरी पण सांगतो, आपण इयत्ता 8वी 9वी 10वीचा संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला एवढ्यासाठी घ्यायचा ठरवला आहे की 9वीचं सुद्धा कुठलं युनिट तुम्हाला पाठीमागचं बघायचं असेल तर तुम्हाला ते 9वी गणित मैत्रीवरती बघायला मिळेल. तिथं जायला पाहिजे, तो धडा निवडायला पाहिजे आणि मग त्याची रिव्हिजन. आपल्या घरात जर बहीण भाऊ असेल 8वी 9वीला शिकणारी सुद्धा, तर त्यांनाही त्याचा उपयोग होईल. म्हणून परत एकदा असं हे सगळंच ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करत जाणार आहोत. मॅथ्स 1, 2 ह्या दोन्ही पण गोष्टी आपण क्लिअर करणार आहोत. तर तुम्हाला परत एकदा हार्टली रिक्वेस्ट करतो आहे की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला उशीर करू नका. सर्वांनी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा आणि पहिल्यापासूनचे लेक्चर्स अटेंड करून घ्या, असे एक हार्टली रिक्वेस्ट करतो आहे. बऱ्यापैकी आता मध्येच लेक्चर्स अटेंड करण्यामध्ये त्याचा तुम्हाला आनंद घेता येणार नाही. मध्येच अगोदरच कशी परिस्थिती आहे बघताय. आत्ता परिस्थितीतून बाहेर पूर्ण आलो आहे. पुन्हा वर्ग हा कसा सर्वसमावेशी झाला पाहिजे हे ॲज अ टीचर म्हणून मला पण थोडंसं चॅलेंज आहे वर्गामध्ये सुद्धा. पण तुम्हाला हे लेक्चर्स मात्र कोणत्याही वेळी कोणत्याही क्षणी बघता येईल ही पार्श्वभूमी आहे. म्हणून तुम्हाला तुमचे टीचरसुद्धा हे आमचं गणित मैत्रीचं प्रोजेक्टला जॉईन व्हायला सांगतात. अशा सर्व शिक्षक मित्रांना लाख धन्यवाद. ओके, पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये निश्चितपणे लवकरच भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला उशीर करू नका. एक हार्टली रिक्वेस्ट टू यू.